जागतिक महिला दिनानिमित्त स्वप्नील आयनवे यांच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे। महिलांचा सन्मान सोहळा करण्यासाठी ही सगळी पुरुष मंडळी आपल्यासोबत आहेत। भाऊ, तुम्ही काय सांगाल तर स्वप्नील आयनवे यांनी महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे, कसं पाहता? सर्वप्रथम मी तंटामुक्ती अध्यक्ष सोमनाथ पाबळे। स्वप्नील भाऊंचं एकदम छान असं नेतृत्व काम आमच्या आयनेवाडी ग्रामपंचायतीमध्ये केलं जातं। सर्वात स्वप्नील भाऊंचं मी आभार व्यक्त करतो, त्यांनी हा एवढा जागतिक महिला दिन साजरा केला। खरंच आम्ही ते 9 तारखेला साजरा करणार होतो, पण आमच्या इथे एक मयत झाल्यामुळं त्यांचाही मान राखण्यासाठी आम्ही 2 दिवस लेट केला। स्वप्नील भाऊंचं प्रेम महिलांनो जनतेव आज खऱ्या अर्थाने दिसून आले का स्वप्नील भाऊ खरंच जनतेचा खरा माणूस, कामाचा माणूस आणि हाती घेतलेले सर्व काम 100% पूर्ण होणार असा एकच माणूस असेल तर स्वप्नील शेठ आयनवे यांचा मी मित्र आहे। असंच त्यांच्या मागे जनतेने साथ दिली तर येणाऱ्या काळात भावी सरपंच स्वप्नील शेठ आयनवे असतील। एवढं सरपंच पदाची जागा ओपन आहे का? ओपन आहे सर्वसाधारण। स्वप्नील आयनवे यांचं काम निश्चित चांगलं आहे। आपल्यासोबत जरा इतर सहकारी आहेत। भाऊ, तुम्ही काय सांगाल स्वप्नील आयनवे यांचं कार्य कसं आहे आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी एवढा मोठा सोहळा आयोजित केलेला आहे, कसं पाहता? स्वप्नील शेठ आयनवे यांनी हा जागतिक महिला दिन आहे ना, हा सोहळा चांगल्या संकल्पनेतून साजरा केलेला आहे। महिलांना पण आनंद मोठा व्हावा, आनंदाच महिलांनी सहभागी झालं पाहिजे, त्यांचा हा हेतू आहे। आणि एखादा माणूस आजारी पडलं तरी स्वप्नील शेठला फोन केला, एखाद्या गरिबांनी स्वप्नील शेठची गाडी हजर असते, 2 मिनिटात तिथं हजर असते। भाऊ, तुम्ही काय सांगा? स्वप्नील भाऊ सारखा माणूस आमच्या जुन्नर सापडणार नाही। स्वप्नील सारखा माणूस जुन्नर तालुक्यात नाही, तर आपण इतरांशी जरा बोलूया। काय स्वप्नील आयनवे यांचं खरंच कार्य एवढं चांगलं आहे का? भाऊ, आता हा जागतिक महिला दिन इथं आयोजित केलेला आहे, स्वप्नील आयनवेंनी पुढाकार घेतलेला आहे, कसं पाहता? अच्छा, बोलता येत नाही, तुम्ही कसं पाहता? नाही लगेच नाही, मी पेटा बांधल्यानंतर बोलतो। पेटा बांधल्यानंतर बोलतो। अहो, स्वप्नील आयनवेंनी जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? चांगलं आहे ना? अच्छा, चांगलं आहे। भाऊ, तुम्ही काय सांगा? स्वप्नील आयनवेने जो कार्यक्रम केला आहे हा प्रथमतःच इथं पहिल्यांदाच साजरा होत आहे। आत्तापर्यंत कोणीही केला नव्हता। मी स्वप्नील भाऊला शुभेच्छा देतो आणि असा कार्यक्रम इथून पुढेही होणार नाही, इथून मागेही जात। काय तुम्ही काय सांगाल? छान कार्यक्रम झाला, छान कार्यक्रम। तुम्ही काय सांगाल? तुम्ही काय सांगाल स्वप्नील आयनवेंनी जो कार्यक्रम आयोजित केलाय, कसं पाहता? चांगलं आहे ना, असं चांगलं आहे। महिलांचा सन्मान सोहळा आहे, सगळं चांगलं आहे। सोहळा केलाय, पेटर बांधले, सगळं केले, सगळं व्यवस्थित आहे। जेवण खावण सुद्धा आहे, जेवण खावणे। भाऊ, तुम्ही काय सांगाल? कार्यक्रम एवढा मोठा कार्यक्रम, तुम्ही काय सांगाल? चांगलं चांगलंय। अध्यक्ष काय अध्यक्ष महोदय, कसं काय कार्यक्रम? छान उपक्रम, छान छान कार्यक्रम आहे। या ठिकाणी आपण पाहतोय कार्यक्रम खूप चांगला होत असताना महिलांचा देखील प्रतिसाद चांगला मिळतोय। काय बोलताय? आपण या ठिकाणी कार्यक्रम साजरा करत असताना लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय। हा प्रतिसाद मिळत असताना आपण पाठीमागे पाहतोय या सगळ्या महिला मंडळी इथं खूप मोठ्या संख्येने गोळा झालेले आहेत। एवढा अतिशय सुंदर कार्यक्रम स्वप्नील आयनवे यांच्या प्रेमाखातर ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि म्हणूनच एवढा मोठा प्रतिसाद मिळतोय। सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, आयनवेवाडी। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड
निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.